तू किती माझ्यावर दबाव आणला असतात मी घर सोडणार नाही हे लक्षात ठेव. मग तुला आमच्या मार्गाने चालावं लागेल. जर त्या बाईशी लग्न करशील तर या गावात राहायचं नाही. पंचक्रोशीत शेण घालतील आमच्या तोंडात. ऋषा ढवळा गावाच्या माळ्यावर पांडे तुमचा तमाशा चालतो. सगळं गाव रोज दारू पितो. हे तुला चालतं. या दारू पाहिजे कितीतरी घर धुळे लागले हे माहित असून सुद्धा तुम्ही मला आवडता. जरा शरम करा. अरे दादा गावात कोणी नाचणाऱ्या जवळ संसार केलाय का? हे असं वागणं तुला तर सोपतंय का? निर्दयी माणसानं मी लग्न करीन. मी तिला ह्याच घरात ठेवीन. तुम्ही माझं काय करू शकत नाही. माझ्या घरातून चालते वा नीट बघा. दुसऱ्या ताट्यात झाकून बघू नका. तुम्हाला हॉटेलात बांधर खातं हे लक्षात ठेवा. शंभर तरी सांगायचं इथं बळजबरीने माझ्या घरात आल्या पोलिसांना तक्रार करायला लागेल. जा म्हणतो ना मी. जा आराम कर. जा सुभान अरे बघतोस काय त्याची घशात वळवळणारी जीभ खेचून जाईल. आमच्या समोर बोलतोय माझ्याशी बैर घेतो काय? आता तू ज्या घरातून चालता हो नाही तर माझ्याशी 2 हात करावे लागतील. पहिला पावसाळा मला दादा दादा काय तरी तू चालतो जायची भाषा वापरतो. दादा वा एक नंबर आजपर्यंत तुला पोचलं त्याच्याशी सरपंच हे काय चालवलं तुम्ही? हे बरोबर करत नाही. अशाने तुम्ही घरात पडशील ना. ऐकला का सरपंच? बरोबर करत नाही. आणि तुम्ही असं केला तर 5 वर्षात सत्ता पण भोगणार नाही. चेंज करूया. अरे वेळीच मी आलो नसतो तुम्ही या घराचं घर फोडून वाटून तुम्ही लावले असते. अरे वा एक नंबर अप्पा एक नंबर काम केलं असतं. घराबाहेर जा नाही तर तुझ्याकडे पोलिसात तक्रार करायला लागल. हुशार कर मग सत्ता येईल तू पण जाशील. सरपंच सत्तेचा नशा करू नका. आता त्या बोलायला लावू नका. चला सरपंच सुभान हे काय ऐकतोय मी? तू आमच्याकडे तक्रार केलीस म्हणून इथं आलो. पांड्या कुणी आणले या आणि आज हे असं ऐकून घेतोय काय लायकी आहे मस्तुराची? आमच्या घरच्या भानगडीत पडू नका. बरोबर हे तुम्हाला चढ जाईल. शाळा शिकाय पण कसा तुम्हाला अधिकार नाही करा. सुभान काय बोलतोस हे? हा मास्तर फोन लागतोय तुझा. अरे दादा बोल ना. हा मास्तर फोन लागतो. अरे सुभानराव हे पूर्वीचं नातं आहे ते तुला नाही कळायचं. अगदी नाजूक नातं आहे ते. अगदी चित्राबाई पासून सरपंच तुला तोंड करण्याची काही इच्छा नाही. चल तू ऐकून चल काय करतो. तू आज ब्रह्मात आहे. माझ्याशी टक्कर घेऊ नको. डोकं फुटल जाईल. मग तुला काहीच करता येणार नाही. मास्तर
आमच्याशी वैर करू नका तुम्ही. हे तुम्हाला जळ जाईल बघा. अरे जा रे जा. जा नुकराची ताकद आहे माझ्यात. गाणे जाऊ दे. आणि जा आणि परत अशी पोकळ गमती देऊ नको जा. अरे हे तुला संपून टाकतील. मास्तर बघून घेईल तुम्हाला. सुभानराव हा बोला गणपत. आजचा दिवस लक्षात ठेवा आणि तसं वागा. बघून घेतो. हा अपमान मी विसरणार नाही. दादा केवळ या मास्तरामुळे तुला त्रास होईल. इथून पुढे घरात कसं वागायचं ते माझं मी दूर गेला. दूर गेला. आपण दोघं समजावून सांगू त्याला.